जरुरी नाही की हर एक छोट्या चीजमध्ये आपल्याला एकदम जजच बनलं पाहिजे, आणि जज बनायची काही गरज नाही आहे मित्रांनो. तो मला इन्स्टाला ॲड आहेच आणि आमचं खूप सारं बोलणं होतं चित्रपटांविषयी. सो प्राऊडली मला खूप सांगावं असं वाटतंय की नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत. मित्रांनो, खूप दिवसांनी आपली भेट होते. त्याचं कारण खूप मी बिझी होतो आणि माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती. सो मित्रांनो, विषय असा आहे की आज आपण एका मराठी चित्रपटाचा पण रिव्ह्यू करणार नाहीये, हिंदी चित्रपटाचा पण रिव्ह्यू करत नाहीये, कन्नड चित्रपटाचा पण रिव्ह्यू करत नाहीये, तेलुगू चित्रपट, या 4 किंवा 5 भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होतोय आणि पॅन इंडिया लेवलला चित्रपट हा रिलीज होणार आहे. आणि खूप एक गौरवशाली गोष्ट अशी आहे की ॲक्टर देव गिल, ज्याला आपण साऊथमध्ये खूप साऱ्या चित्रपटांमध्ये पाहिलेलं होतं, ते पहिल्यांदाच एक मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीचं कोलॅबोरेशन मिळून हा एक चित्रपट केलेला आहे आपला. तर देवगिल सर आहेत आणि प्रवीण तरडे आहेत, तेजस्विनी पंडित आहे आणि सयाजी शिंदे सुद्धा आपले आहेत त्यामध्ये. सो ओव्हरऑल असा हा चित्रपट आहे. तर अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. एका पोलिसाचा रुबाब कसा असतो बघायचंय तुम्हाला, मी दाखवते. तुझ्या डोक्यावर 2 शिंग आहेत म्हणून कानात वारं शिरल्यासारखं कुणालाही मारशील. अरे मिशा आहेत म्हणून हा असा ताव आहे. शिंग असती तर डायरेक्ट घाव घातला असता. हा बिलाल भाई, हे जरा येड प्रकरण आहे. हिरो एका विलेने मलाच कळत नाहीये. फक्त या मुलाचे वडीलच नाही इन्स्पेक्टर, या वस्तीतली सुमारे 1200 लोक गायब आहेत. दंडकामधून जर कोणी पळायची हिम्मत केली तर त्याचं मरण याहूनही भयानक होईल सांगून ठेवतोय. लग्न करतो, इकडं गेलेलं कुणीही माणूस जिवंत परत येईल असं नाही वाटत. हरकाप जाणवतोय, विनाश जवळ आला. असुर आहे मी, राक्षसांचा राजा. अरे या युनिफॉर्म मध्ये माझ्यापेक्षा मोठा राक्षस कोण असणार? तू असुराच्या जबड्यात हात घातलाय. असुर असू दे नाहीतर अनाकोंडा किंवा त्याचा बाप जरी आला ना, एक नंबर चित्रपट आहे मित्रांनो. फुल ऑन ॲक्शन आहे. देवगिल तर यार वेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसतोय सध्या, आणि प्रवीण तरडे अर्थात विलनचा रोल करतात, त्यामध्ये नेगेटिव्ह शेड आहे. तेजस्विनी पंडित एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे चॅलेंजिंग रोल घेतलाय खूप. इतकी बिचारी क्यूट दिसते, इतकी भारी दिसते, आणि ती आता एक मला वाटतं मे बी हिरोच्या आईचा रोल करत असेल ही. पण मस्त दाखवलंय, छान दाखवलंय. आणि मला मराठी डबमध्ये कुठे मला याच्यामध्ये एक असं आक्षेप घेण्यासारखं काहीच वाटत नाहीये. ओके एकदम. काही लोकांना वाटत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. ॲटलिस्ट बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट करायला हव्यात, आणि जरुरी नाही की हर एक छोट्या चीजमध्ये आपल्याला एकदम जजच बनलं पाहिजे, आणि जज बनायची काही गरज नाही आहे मित्रांनो. कारण प्रोडक्शन हाऊस काय असतं काय नाही ह्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सो मित्रांनो, तुम्हाला मी ओव्हरऑल एवढंच सांगेन, चित्रपट एक नंबर आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपला एक सबस्क्रायबर आहे निसर्ग म्हणून, तो मला इन्स्टाला ॲड आहेच आणि आमचं खूप सारं बोलणं होतं चित्रपटांविषयी. सो प्राऊडली मला खूप सांगावं असं वाटतंय की तो प्रमोशन आणि मार्केटिंग सुद्धा या चित्रपटाचं बघतोय. छावा मूवीचा इव्हेंट तो बघतोय.
तर त्याच्यामुळे मला खूप सारे अपडेट्स भेटतातच आणि खूप आतल्या गोष्टीसुद्धा कळतात. सो मित्रांनो, त्याला फॉलो करायला विसरू नका. जर तुम्हाला सुद्धा असे अपडेट्स हवे असतील आणि आपल्या मराठी चित्रपटाबद्दल आणि हिंदी चित्रपटाबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज त्याला फॉलो करायला विसरू नका. स्क्रीनवरती तुम्हाला त्याची इन्स्टा ID दिसत असेल, प्लीज फॉलो करा आपल्या भावाला. सो मित्रांनो, ओव्हरऑल इतकंच सांगू शकतो तुम्हाला. हा चित्रपट एक 4-5 भाषेमध्ये रिलीज होतोय येत्या 30 ऑगस्टला आणि आजच हैदराबादला, म्हणजे मी आता रात्रीचे 2 वाजता शूट करतोय व्हिडिओ. आता मगाशीच मी देवगिल यांची एक स्टोरी बघितली इंस्टावरती, तर त्यांनी हैदराबादला प्रीमियर ठेवला आहे फॉर प्रेस. तर त्यांनी एक प्रीमियर ठेवलेला आहे ऑलरेडी आणि हा चित्रपट रिलीज झाला आहे असं पण बोलू शकतो तिकडच्या तिथे साऊथमध्ये हैदराबादला. सो ओव्हरऑल चित्रपटचा रिव्ह्यू कसा असेल कसा नाही हे तर मी तुम्हाला सांगेनच नक्कीच, त्यात काय विषय नाही. पण तुम्ही 30 ऑगस्टला हा चित्रपट पाहायला विसरू नका. येत्या 30 ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये नक्की जावा हा चित्रपट पाहायला. सो मित्रांनो, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं. Derp